गणपती बाप्पा मंगल मूर्ती. नमस्कार मंडळी, स्वागत तुमचं यूट्यूबच्या ब्रह्मंती ब्लॉग्समध्ये. आम्ही आज आलो आहे मोर्शीचा बैरगड एक्सप्लोअर करण्यासाठी. रात्री 11 वाजता निघलो होतो. 2:30-3च्या दरम्यान ह्या ठिकाणी पोहोचलो. एक SL ॲडव्हेंचरवाल्यांसोबत आम्ही ह्या टीमसोबत आम्ही मोर्शीचा बैरगड हा ट्रेक करणार आहे. त्यांनी आम्हाला सगळं हार्नेस वगैरे दिलेले आहेत. तुम्हाला दाखवतो मी. कशात स्वागत करतोय तू? ते आपले ब्लॉग्स थांब रे जरा हार्नेस बघून. हे हार्नेस वगैरे सगळं त्यांनी दिलेलं आहे. आमच्या विशाल भाऊंना खूप मोठी जबाबदारी त्यांनी दिलेली आहे. भाऊ पूर्ण जबाबदारी पार पाडतील. परमानिक अरे हे काय बघा, सनस्क्रीम मॉइश्चरायझर गर्दी ना छोटी बाळा खाली आल्यावर वेळेला केळं उपासाला सीताफळ फ्रेश होण्यासाठी. हे शब्द वापरू नको ब्लॉग्स मध्ये. चला मंडळी, आम्हाला सांगा. मला पण द्या. सकाळची वाटली ट्रेकला केली सुरुवात. जंगलातून घनदाट जंगलातून आम्ही आता चाललोय. बघा भाऊनी असलं नियोजन खतरनाक लावलंय ना. डायरेक्ट उसातलीच बॅटरी आणली, पाणी धरायची, टेन्शनच नाही, फुल फोकस, डायरेक्ट शार्पी. अंधाराचं जास्त शूट करणं शक्य नाही. ए जरा पुढं लावून नाही मी पडायचो ब्लॉगच्या नादात. आधीच बॅटरी आहे. गजब बेइज्जती है. व्हिडिओ शूट करील. बाकी आता डायरेक्ट सकाळी भेटू. चल बाय. हाच जर मोर्शीचा बैरगडचा ट्रेक जर आपण दिवसा केला असताना आपल्याला गडापर्यंत पोहोचण्यासाठी 3 ते 4 तासाचा कालावधी अगदी आरामात लागला असता. पण तोच ट्रेक आपण नाईटला करतोय, त्यामुळं आपण एक 2 ते 2.5 तासात, कमी 2 तासात ह्याच्यापर्यंत, म्हणजे बैरगडाचा जो सगळ्यात हार्डेस्ट पॅच म्हणून ओळखला जातो तो कातील कोरीव ज्या पायऱ्यात, तिथं आपण 2 तासात पोहोचू शकतो. आविष्कार तू काय हो काय करतो रे मागून? ते माताल ते माझ्या हो का, बरं ठीक आहे. कोण नाही पण तर आता 5 वाजून झालेत 28 मिनिटं. एक 15 ते 20 मिनिटात आम्ही पोचू. मग तिथून पुढं तो पॅच चालू होईल. हार्नेस वगैरे काहींचे लावल्यात, काहींचे लावलेले नाही. तर तिथे गेल्यावर हार्नेस बाकीच्यांचे लावून मग पुढील प्रवासात सुरुवात करणार आहे. हो, आता आम्ही अशा काहीतरी जंगलात येऊन पोचलो. अंधारात जरा चालताना दम वगैरे लागत नाही. 1.5 तासाचा प्रवास झालाय तरी 2दा ब्रेक घेतलाय फक्त. सो अंधारात ट्रेक करण्याचा एक चांगला असा आपल्याला फायदा आहे. कारण की उन्हात आपण एवढं चालू शकत नाही, कारण की सारखे चढ उतार, कधी सपाट, वेगवेगळे स्पॅच येतात ते. तर फायनली एक हार्ड असा स्पॅच आहे हा. इथं खूप एवढा हार्ड स्पॅच आहे ना, डायरेक्ट स्लिप होते खाली वरती. जरी घसरत वर चढलं ना तरी खाली घसरतं. एवढा हार्ड स्पॅच आहे इथं. असा अंधारात दिसू शकत नाही, तरी मी तुम्हाला दिवसा दाखवेन. आणि हा जो माझ्या पाठीमागं तुम्ही बघू शकता, हा बैरगड. आता अंधारात दिसायचा नाही, पण बैरगडाच्या अगदी 5 मिनिटाच्या अंतरावर आम्ही आलो. आणि त्याच्यात काय झालंय, फक्त आम्ही 5 जण पुढं आलोय आणि 2 जण पूर्णपणे मागं राहिले, सगळ्यात पाठीमागे. आम्ही असं सपाटीला चालल्यागत चालतोय. असं एवढं काय असं हार्ड वाटत नाही.
चालते मंडळी, थोडा हार्ड स्पॅच आहे बघू शकता. तर आधी स्वतःची काळजी घेणं खूप महत्वाचं आहे. आधी मी वरती चढतो, चढून जायच्या नंतर जे दाखवणं शक्य आहे अंधारात ते तुम्हाला नक्की दाखवणार. तोपर्यंत ब्लॉग कंटिन्यू करा. भिंतीला चिटकूया दादा. हा घाबरू नका फक्त. चला भाऊ चल ना. सावकाश तिथं सावकाश जावा बरं का. एकदम स्लो टाक भाऊ पाय. बॅटरी तुझ्या समोर. चालतंय. ओके. गुड बॉय. तुम्ही पाहू शकता मंडळी, अगदी जीव असा मुठीत घेऊन चालावं लागतोय. साईडला संपूर्ण दरी आहे. जरी व्हिडिओ तेवढी आता दिसत नसली तरी व्हेरी डेंजरस. ही मला सांगतात तू व्हिडिओ ब्लॉगिंग वगैरे नंतर कर, आधी तू स्वतःची काळजी घे. पण डोंट वरी. हा बघितलंय खाली, डायरेक्ट खाली आहे. द एंड ऑफ एरिया होऊन जाईल डायरेक्ट. सो चला मंडळी, आधी हार्ड स्पॅच मी पूर्ण करतो आणि पुन्हा तुम्हाला पुढील भैरवगड मी दाखवेलच. सो ब्लॉग कंटिन्यू करा. तर फायनली जो हार्ड स्पॅच आहे भैरवगडाच्या थोडा अलीकडे येतो तो आम्ही पार केला आहे. हा आमचा ब्लॉग मध्ये आमच्या घरची मम्मी वगैरे कोण बघेल. आमच्या घरून सगळ्यांच्या जेवढी आम्ही 7 जण आलो त्यांच्या 100% आम्हाला शिवाय बसणारी. हे तर काहीच नाही, अजून पुढं क्लाइम्बिंग रॅपलिंग वगैरे बाकी आहे. ते बघितलं पुढच्या वेळेस ट्रॅकला येताना आम्हाला जोरदार अशा शिवाय बसणारी. शक्यतो जाऊ नका म्हणतील, आत्ताच म्हणत होती जाऊ नका, उगाच काही पण कुठाने करू नका तुम्ही. पण ही ट्रेकची आवड आहे. आता असं झाले सह्याद्रीत आल्याशिवाय करमतच नाही. असं वाटतं की कधी संडे येईल, कधी रविवारी येईल आणि आम्ही कधी सह्याद्रीत जाईल. इथं पुन्हा एकदा हार्ड स्पॅच. आणि आमचे विशाल भाऊ पण ब्लॉगिंग करताना मला दिसतात. छोट्या सरकार तुम्ही पाहू शकता. लहान मुलगा आहे तो पण आमच्या सोबत ट्रेक करतोय. सो चला आता मी पण वरती जातोय आणि पुढं भैरवगड आता तुम्हाला मी दाखवणार. अशी हे जे दिसते कालीच्या गाड्या दिसतात ना, तिथं आम्ही गाडी पार्क केलेली. सो आता ती तुम्हाला दिसू शकत नाही, अंधारात बरंच तुम्हाला दाखवायचं राहून गेले. सो येताना मी पूर्ण प्रयत्न करेल की सगळं दाखवायचा. ब्लॉग कंटिन्यू करा, बाकी पुढे भेटूच आपण. भैरवगड खूप भारी वाटते. सकाळची वाजल्यात 5:55 आणि आता जो सूर्योदय होणार आहे सनराईज, असा जो रात्रभर गाडी चालवून, म्हणजे सॉरी मी नाही गाडी चालवली, आमच्या रोहित शेटनी गाडी चालवली. जो रात्रभर जागून आम्ही, आमचा भाऊ बोलतोय, सॉरी भाऊ तुम्हाला मुलाखत मी ऐकवतो. इकडे बसू दे. एका हातात बॅटरी आणि एका हातात फोन आणि जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतोय. आयुष्यात एकदा तरी भैरवगडचा ट्रेक करायला नक्की आहे. आयुष्यात एकदा नाही 2दा करायचं. आता एकदा केलाय, आता मी लग्न झालं डायरेक्ट बायकोला. अरे कसला वाला खतरनाक. आविष्कार पण घेऊन येणार आणि तिसऱ्यांदा भाऊ पण येणार. घेऊन येणार. ए भाऊ लय पुढे गेला तू, थांब. आपण आयुष्यात महाराजांचे गडकोट 100% फिरवणार. कुणाला? होणाऱ्या बायकोला. कुणाच्या? माझ्या. काय नालायक आहे, ह्यांचे विचारच नालायक रे.
आले तिथं ते व्यवस्थित जागा बघून उभं राहायचंय. बॅग काढायची, बॅगेचं सगळं इक्विपमेंट काढायचंय. सगळ्यात पहिल्यांदा हार्नेस हेल्मेट घालून घ्यायचं आहे, त्यानंतर बॅग अडकवायची. ठराविक असा अनुभव आम्ही घेताना हा अनुभव खूपच डेंजर भयंकर. बंद चालू आहे. चालू आहे रेकॉर्ड. अजित भाव कसं वाटतंय? एकदम चांगलं वाटतंय. एक सकाळचे वाजले 6:45 आणि एक 10-12 तास आम्ही असू वरती जाणार आहे. ते आमचा आविष्कार इकडं रोहित शेट्टी ड्रोन वरती उडवायचा डोंट वरी संघर्ष. हे कसलंय काय कसं आहे? यावं लागतंय यायलाच लागतंय. व्हेरी डेंजरस. गेलाय ना गप ना बाबा. चाललंय अजित भाऊ चालल्यात वरती बघा, बघू शकता तुम्ही. हार्ड असा स्पॅच आलाय त्यामुळं शूट बंद करतोय. वरती गेल्यावर पुन्हा शूट करू, कारण की नो रिक्स घ्यायची नाही. वरती जाऊन आम्हाला ड्रोन शूट करायचे. तुम्ही आता हा क्षण बघा, अनुभवू शकता. डेंजरस सरच करणार. मौराया भैरवगडावरील पाण्याची टाकं तुम्ही पाहू शकता. आणि आता सध्या उन्हाळ्यामुळे पाणी नाही त्याच्यात. पुढे घोडसावरे होते रे. पूर्ण कोरडं आहे. तू कसा तुला हुशार तुला माहिती का? आज्या म्हणतोय एवढा हुशार आहे. अजित म्हणतो इथं काय डबेला वाचा. फायनली आम्ही हार्ड जो पॅच आहे तो पार करून गडावरती पोहोचलोय. इंस्टाचा काय झालं इंस्टा तुम्ही चेक करत बसा, मी पुढचं वाटचालीस सुरुवात करतो. अरे इकडे पाण्याचं टाकं आहे, इकडे पाहू शकता तुम्ही पाण्याचं टाकं वगैरे. इकडं नाही, मला वाटतं तिकडे रस्ता आहे. इकडे नाही का? नाही लेफ्टला, इकडे नाही जायचं, राईटला नाही यायचं, लेफ्टला. चला सांग ना जरा. हेल्मेटने असं हे झालंय ना. सांग ना, इथून वर आल्यावर राईटला नाही जायचं, लेफ्टला जायचं. काय तू ब्लॉगिंग काय अरे व्लॉगिंग काय आता ही येणारचा इथं जो येणार आहे तो येणार आहे टीम सोबत. टीम मेंबर असणारच आहे. आपण विदाउट टीम चढलो असतो हा ना. विदाउट टीम तर चढणं सोपं नाही भाऊ. इथं रस्ता इकडे डायरेक्ट दरी. एक चुकीचं पाऊल आपला हा अंतिम पाऊल ठरू शकतं. डायरेक्ट द एंड. त्यामुळे प्रत्येक पाऊल हे विचार करून
व्यवस्थित टाकणं खूप गरजेचं आहे. इथं पण एक पाण्याची टाकी आहे. विशाल भाऊला दिसलेला हवा आपण. फायनली गडाच्या एंडला पोचलोय. हा असा काही व्ह्यू. बघ ऋषल्या, ड्रोन शूट चालू आहे सध्या, पाहू शकता तुम्ही. नंतर चिंट्या म्हणजे ड्रोन तुमच्या पळतोय नुसता. आणि गडाचा हा टॉपचा व्ह्यू असा काही. रात्री 4-5 तासांचा प्रवास, त्याच्यानंतर 2-3 तासांचा ट्रेक, त्याच्यानंतर जो आम्ही वरती गेलो, जे आम्हाला चार डोळ्यांना जे दृश्य दिसलं, ते दृश्य पाहून मन अगदी असं तृप्त झालं. एक वेगळ्या प्रकारचा आनंद, एक वेगळी एनर्जी भेटली, जर तुम्ही माझ्या चेहऱ्यावर आत्ता पाहू शकता. तर एवढं भारी वाटत होतं ना वरती गेल्याच्या नंतर भैरवगडाव. मग आता भैरवगडचं ट्रेक तर झाला पूर्ण. आता वेळ आली होती 200 फूट रॅपलिंग करायची. तर आम्ही निघालो आता गड उतरण्यासाठी. हे आपले सह्याद्रीमध्ये पण सह्याद्रीला पण राहवलं नाही आपल्या महाराजांचं रूप घेण्यासाठी. महाराजांच्या चेहऱ्याचं तिथं प्रतिकृती आपल्याला बघायला भेटते. तर मंडळी, आपण आता गड उतरवतोय आणि एक वेगळ्या प्रकारची आता आम्हाला ओढ लागलेली, ती म्हणजे 200 फूट रॅपलिंग करायची. तर आता 200 फूट रॅपलिंग करायची एक मनात थोडीशी भीती पण आहे, पण एक वेगळ्या प्रकारचा आनंद पण आहे, कारण की रॅपलिंग आम्ही फर्स्ट टाइम करणार आहे. तर मंडळी, कसा वाटला तुम्हाला आपला व्लॉग? आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. भेटू पुढल्या व्लॉगमध्ये. धन्यवाद.